क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांसाठी समितीचे सर्व समावेशक धोरण तयार करण्यात येणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि साहित्यिक समिती बैठकीत निर्णय. क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि साहित्य समितीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी समितीच्या वर्षभराच्या उपक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात येईल. तसेच समितीच्या सर्व उपक्रम किंवा कार्यक्रमांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार केलं जाईल. हे धोरण समितीतील सर्व सदस्यांच्या सहमतीने निश्चित करून त्याच आधारे आगामी काळात समितीचे कामकाज आणि विविध कार्यक्रम राबवण्यात येतील, अशी माहिती क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि साहित्य समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवणे, खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच समितीच्या कामकाजाचे नियोजनबद्ध स्वरूप ठरवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य भाऊसाहेब भोरे यांच्यासह जितेंद्र ननावरे, श्याम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे तसेच नगर सचिव मुकेश कोळप, उपायुक्त पंकज पाटील, चेतन केरुरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर एकमत व्यक्त करण्यात आले. या बैठकीदरम्यान क्रीडा विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत विविध सूचना देण्यात आल्या. शहरातील महापालिकेचे सर्व जलतरण तलावातील पाण्याची गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक असल्याने प्रत्येक तलावातील पाण्यामधील क्लोरीनची पातळी नियमित तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना त्याबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी संबंधित जलतरण तलावांवर सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले. क्रीडा विभागाच्या सध्याच्या धोरणाचा सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या अहवालाचा समिती सदस्यांकडून अभ्यास करून आवश्यक ते बदल सर्व सदस्यांच्या संमतीने करण्यात येतील, असंही बैठकीत ठरवण्यात आलं. याशिवाय समितीच्या वर्षभराच्या कामकाजाचे नियोजन आगाऊ तयार करून त्याबाबत ठराव मंजूर करण्यावर भर देण्यात आला. समितीच्या सर्व उपक्रमांसाठी एक स्वतंत्र धोरण निश्चित करण्यात येणार असून त्या धोरणाच्या आधारे सर्व सदस्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विविध उपक्रमांचे विकेंद्रीकरण न करता सर्व सदस्यांच्या सहभागातून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा यामागचा उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान बैठकीत यमुनानगर येथील माँसाहेब सौ मीनाताई ठाकरे जलतरण तलाव तसेच मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव 3 वर्षांसाठी भाडे तत्वावर चालवण्यात येण्याबाबतचा ठराव स्थायी समिती समोर सादर करण्यासाठी मंजूर करण्यात आला.